नमस्कार प्रेक्षक हो, खेलो इंडियामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहतोय आपल्या आचार्य मराठी महाविद्यालयाची मुलं माझ्या सोबत आहेत आणि त्यांनी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस क्रिकेट लीगमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि छानपैकी त्यांच्या मॅचेस बघायचा आनंदही आम्हाला मिळतो आहे. माझ्यासोबत आहे संचित काळे, नैतिक पाटील, आयुष लोंढे, क्षितिज जाधव. तुम्हा चौघांचंही मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. तुमचं आमच्या कॉलेजला तुम्ही रिप्रेझेंट करताय आपल्या क्रिकेटसाठी. तर क्रिकेट म्हणजे सगळ्यांच्या घराघरातला खेळ आहे आणि आता तर फार हे वर्ष म्हणजे किती अभिमानास्पद आहे आपल्या सगळ्यांसाठी एक भारतीय म्हणून, कारण आपण महिला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे खूप खूप छान वातावरण निर्माण झालेलं आहे आणि क्रिकेटला तर पहिल्यापासून सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण क्रिकेट पाहत आलोय. म्हणजे तुम्ही लहान लहान असाल तेव्हापासून क्रिकेटवर तुमचं प्रेम जडलेलं आहे, म्हणून तुम्ही आज कॉलेजला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना क्रिकेटची आवड कधी निर्माण झाली, कोण सांगेल? मी सांगतो. हा. आम्ही लहानपणापासून म्हणजे आमच्या गावातले जे क्रिकेट खेळायचे तेव्हा त्यांना बघून बघून म्हणजे आवड निर्माण झाली की हे लोक खेळतात, आपण पण प्रॅक्टिसला जाऊ. म्हणजे प्रॅक्टिसला जात जात मग थोडा गेम इम्प्रूव्ह झाला, त्यांनी साथ दिली मोठ्या लोकांनी, म्हणजे तसंच कंटिन्यू होती. वा, तुझं काय? माझं पण तेच आहे. म्हणजे फक्त माझ्या घरातले काका पप्पा या लोकांनी सपोर्ट जास्त दिला, वा, म्हणून मी तिकडे खेळतोय आता. बरोबर. वा, तुमचं दोघांचं सेम. कारण कसं शाळा कॉलेज मधनं आपल्याला थोडा पाठिंबा मिळतो आणि क्रिकेट म्हटलं की घरचेही तयार असतात, कारण सचिन तेंडुलकर सारखा माणूस, अगदी मराठी माणूस आपला, आणि त्याने एवढा विश्वविक्रम केलेला आहे. त्यामुळे खूप चांगलं उदाहरण आपलं, म्हणजे बरेचसे आहेत. मी सचिन तेंडुलकरांचंच नाव घेतलं, पण सुनील गावस्कर आहेत, खूप जण आहेत जे आपल्याला भारताला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. आता आपल्या ह्या जी तुमची आता हे झाली क्रिकेटची लीग झाली, त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली, कोण सांगेल? मी बोलतो. हा, आम्ही आता दिवाळीच्या आधीपासून आम्ही प्रॅक्टिस चालू केलेली. सिलेक्शन वगैरे झालं, 16 पोरं त्या सिलेक्ट झालती. त्या सर्वांनी म्हणजे टाइम दिला, आपला टाइम टू टाइम प्रॅक्टिसला दिली, मेहनत केली, सर्वांनी 100% दिले आपले. आम्ही तिथे रिप्रेझेंट केले. 2 मॅचेस आम्ही 2 जिंकलो. ओके, वा. नॉकआउट लीग असतात. बरं. आणि कसे म्हणजे बाहेरचे कॉलेजेस सुद्धा पार्टिसिपेट करतात ना? ऑल ओव्हर महाराष्ट्र असतो आपला. अरे बापरे. त्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये तेवढे येतात, ग्रुप असतात, ग्रुप डिवाइड करतात ABCD मध्ये. त्यामधून वेगवेगळे टीम येतात, त्यांच्यामधून सेमी होणार. ती सगळ्यामधून ती जिंकेल तिला डिस्ट्रिक्ट साठी बाहेर पण खेळायला घेऊन पाठवतात, टूर साठी पाठवतात तिला. अच्छा, तशी ती. वा. आणि कॉलेजने तुम्हाला छान प्लॅटफॉर्म दिलाय ना? तुम्ही दोघं कसं, म्हणजे जयदीप सरांनी तुमचं ट्रेनिंग कसं करून घेतलं? म्हणजे मी इथे जास्त येत नाही, कारण की माझी प्रॅक्टिस सुद्धा असते सकाळची. पण कॉलेज सांभाळून तुम्ही मॅचचा सराव करता. बरोबर. कॉलेज आणि आपले म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस असते ती बाहेर पण, त्याची पण आणि इथं पण प्रॅक्टिस करून ते केलं आम्ही पूर्ण. ह्या मॅचेस कुठे कुठे झाल्या बरं मुंबईमध्ये? आमची पहिली मॅच आझाद मैदानला झाली. ते एका दिवसात 2 मॅच झाल्या. तिथून आम्ही गेलो क्रॉस मैदानला. अच्छा. ते 2 मॅच खेळून मग आम्हाला क्वार्टरला चान्स भेटलेला. वा. क्वार्टरला आम्ही जरा हे झालं, आम्ही हारलो. ठीक आहे. कारण शेवटी खेळ आहे. खेळ म्हटलं की हार जीत आपण जाणतोच की कधी हरणं असतं, कधी जिंकणं असतं, आणि जिंकल्यावर जास्ती गर्व पण करायचा नसतो आणि हरल्यावर नाराज पण व्हायचं नसतं. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण हरतो तेव्हा पुढच्या गेमसाठी त्यातून आपण शिकतो. बरोबर, खूप छान सांगितलं. आता पुढे आता जी तुमच्या मॅचेस होणार आहेत त्याची तयारी तुम्ही कशी करणार आहे? आता आमचे MCचे मॅचेस होतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या. ते आता 45 का 50 ओव्हरचे असतात काहीतरी. ते आता डिसेंबर मध्ये असतील. त्यांच्यासाठी आमची ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे सर्व पोरं येतात प्रॅक्टिस वगैरे, रोज प्रॅक्टिस करता. पण प्रॅक्टिस बरोबर फील्डवर प्रॅक्टिस करणं झालंच, पण त्याच्याबरोबर घरचा आहार, म्हणजे आपण सगळे स्पोर्ट्समन जे पाहतो आपण डाएटवर फार कॉन्शियस असतात. तर तुम्ही सुद्धा, आपण मराठी मुलं आहोत, आपल्या घरात पोळी भाजी भात वगैरे सगळं असतं, पण तुम्ही एक विशेष असा डाएट फॉलो करता का? आम्ही जास्त करून घरचंच खातो, बाहेरचं पूर्ण टाळणं, कारण फिटनेस पाहिजे बॉडीमध्ये. रनिंग वगैरे डेली चालू होतं. अच्छा, रनिंगला पण जाता.
ओके. फिटनेस जिम वगैरे Gym चालू ला. आहे. जिमला पण जाता. ओके. ते अर्धे जिम करत नाहीत, नाहीतर फिटनेसवरच जास्त होतं, स्ट्रेंथनिंग परत. हा. त्यांच्यासाठी ते पण चांगले. अच्छा, म्हणजे खरंच खेळाने आपण पूर्ण समृद्ध होतो आणि आपण एक सुडौल होतो खेळाने. आणि खूप छान तुम्ही क्रिकेटबद्दल माहिती सांगितली आणि तुम्हाला पुढच्या मॅचेससाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि पुढच्या मॅचेस जेव्हा जिंकाल, आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाचं नाव रोशन कराल, तेव्हा आपण पुन्हा इथे भेटू. आणि असं नाहीये की कुठल्याही बक्षिसासाठी आपण खेळतो, पण बक्षिसा व्यतिरिक्त सुद्धा एक खेळातनं आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो नेहमीच आपण करावा. तुमचे जे प्रतिस्पर्धी असतात त्यातनंही आपण खूप बरंच काही शिकतो, हो की नाही. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमची ही मुलं आहेत आचार्य मराठे महाविद्यालयाची, ज्यांनी आपल्या क्रिकेट लीगमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. पुन्हा ते आपल्यासोबत भेटणारच आहेत. जेव्हा ते जिंकून येतील तेव्हा पण आपण पुन्हा भेटणार आहोत. आज माझ्यासोबत होते संचित काळे, नैतिक पाटील, आयुष लोंढे आणि क्षितिज जाधव. आमची ही मुलाखत, त्यांची छोटीशी घेतलेली मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा भेटूया खेलो इंडियाच्या पुढील भागात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य